आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। सांगली बस स्थानकात महिला प्रवाशांची 13 तोळे सोन्याची चोरी, भाजप पदाधिकाऱ्यांच्या पत्नीचे दागिने लंपास। लग्न सराईचा हंगाम आणि उन्हाळी सुट्ट्यांमुळे बस स्थानकावर वाढलेल्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी महिला प्रवाशांच्या पिशवीतील तब्बल 13 तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। याबाबत नूतन बाबासाहेब आळतेकर वय 44 व्यवसाय शिक्षिका राहणार मिरज यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। मिळालेल्या माहितीनुसार त्या ईश्वरपूर येथे एका विवाह समारंभासाठी गेल्या होत्या। कार्यक्रमानंतर त्यांनी आपल्या जवळील पिशवीत सोन्याचे दागिने ठेवून ईश्वरपूरहून सांगलीकडे ST बसने प्रवास केला। सांगली बस स्थानकात उतरल्यावर गर्दीत कोणीतरी पिशवी ओढल्यासारखे जाणवल्याने त्यांनी पिशवीची तपासणी केली असता पिशवीवरून फाटलेली दिसून आली। त्यामधील सोन्याचे दागिने गायब झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसात धाव घेतली। चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये अंदाजे 80 ग्रॅमचे सोन्याचे घंटण, 30 ग्रॅमचा राणीहार आणि तसेच 20 ग्रॅमचे वजनाचे कानातील झोपे व साखळीचा समावेश असून एकूण सुमारे 6,50,000 रुपयांच्या दागिन्यावर चोरट्यांनी हात साफ केला आहे। नूतन आळतेकर या भारतीय जनता पक्षाच्या सांगली जिल्हा सरचिटणीस बाबासाहेब आळतेकर यांच्या पत्नी असल्याचे घटनेची माहिती मिळताच भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात गर्दी केली। पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून बस स्थानक परिसरातील CCTV फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे।